पवार एके पवार होता, पण ईडीनं ग्रासलं अन पवारांची साथ सोडली. फुटीरांसाठी पवारच दैवत. शरद पवारांवर बोट दाखवण्याची हिंमत नाही. बंडखोरीमुळे पवारांवर उतार वयात रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. पवार एकालाही सोडणार नाहीत. पुढचं टार्गेट मुश्रीफ आता कोल्हापूर तापवणार. नेमकं घडलंय काय? राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार कोल्हापुरात दाखल होणार आहेत आणि हसन मुश्रीफ यांच्याबद्दल काय बोलणार याची उत्सुकता आता लागून राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार 25 ऑगस्ट आणि 26 अशा 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुद्धा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी नेते शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहिले होते. परंतु पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार यांचे विश्वासू निकटवर्तीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्या गोटात जाण्यास पसंती दिली आणि त्यांच्याबरोबर पक्षाचे चंदगडचे आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी सुद्धा मुश्रीफ यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. तर शरद पवार यांच्यासोबत व्ही.बी. पाटील, आर.के. पवार, माजी आमदार राजीव आवळे असे शिलेदार राहिले आहेत. त्यामुळे कोल्हापूरमधील जाहीर सभेत शरद पवार मंत्री मुश्रीफ यांच्याबद्दल काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. शरद पवार यांची दसरा चौकामध्ये उद्या आणि परवा निष्ठावान निर्धार सभा होणार आहे आणि या सभेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार सुमन पाटील, आमदार रोहित पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला. त्यांच्या ईडीनं 2दा चौकशी सुद्धा केली. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या सहकाऱ्यांवर शरद पवार यांनी टीका करण्याचं आतापर्यंत टाळलंय. परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना ईडीला घाबरून पक्षातील काही सहकारी भाजपसोबत सत्तेत गेल्याचं सूचक विधान पवार यांनी केलं होतं. त्यामुळे पवार मुश्रीफ यांच्यावर या संदर्भात काय बोलतात आणि हसन मुश्रीफ यांना कसं टार्गेट करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र दरम्यानच्या काळात मुश्रीफ भाजपमध्ये जाणार का अशा चर्चा सुरू होत्या. मुश्रीफ यांनी मी पवार एके पवार मानणारा नेता आहे असं स्पष्ट करत भाजप प्रवेशाच्या चर्चांचं खंडन केलं होतं. परंतु अजित पवारांच्या बंडानंतर हसन मुश्रीफ यांनी थेट त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. शरद पवारांचे निष्ठावान अशी ओळख असलेले मुश्रीफ पवारांची साथ सोडणार नाहीत अशी अनेकांची अटकळ होती. मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्यास पसंती दिली आणि शरद पवारांची साथ सोडली. आता मुश्रीफ यांच्यासोबत आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय आधीच जाहीर केलाय. तर इचलकरंजीमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आम्ही शरद पवार यांच्यासोबत राहू अशी भूमिका घेतली आहे. जिल्ह्यामधले अगदी हेवीवेट नेते अजित पवारांसोबत आहेत. मात्र शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. तसंच ज्येष्ठ नेते व्ही.बी. पाटील असतील, आर.के. पवार असतील, यांच्यासह हातकणंगलेचे माजी आमदार राजीव आवळे असतील, तर सोबतच अनेक जण हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. आता पवार यांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पक्षाचा विस्तार करण्याचं मोठं आव्हान असणार आहे आणि म्हणूनच आता शरद पवार यांना मैदानात उतरण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. शरद पवार उतार वयामध्ये महाराष्ट्र दौरे करतायत. राष्ट्रवादी फुटीनंतर ज्या हेवीवेट नेत्यांनी आणि जे अगदी जुने जाणते निष्ठावान होते त्यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि अशा या सगळ्या नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये बालेकिल्ल्यामध्ये शरद पवार पिंजून काढतायत. ते मतदारसंघ त्या ठिकाणी सभांचा धडाका लावलेला आहे. आधी छगन भुजबळ असतील, त्यानंतर धनंजय मुंडे असतील, प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा शरद पवारांची सभा होणार आहे. दिलीप वळसे पाटलांच्या सुद्धा आंबेगाव मतदारसंघामध्ये सुद्धा सभा होणार आहे आणि आता कोल्हापुरामध्ये सुद्धा शरद पवार यांची तोफ धडाडणार आहे. शरद पवार थेट बोलणं या सगळ्या नेते मंडळींवरती टाळत आहेत. मात्र अप्रत्यक्षरित्या टोले सुद्धा लगावत आहेत आणि त्यांची सगळी बोलीभाषा आहे. यावरून शरद पवार हे त्यांच्याशी ज्यांनी गद्दारी केलेली आहे त्यांना सोडणार नाहीत हे मात्र स्पष्ट होत आहे. त्याचमुळे आता हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या भीतीने भाजपमध्ये अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला अशा ज्या चर्चा आहेत त्यावरती शरद पवार यांनी सुद्धा अप्रत्यक्षरित्या म्हटलेलं आहे काही जण ईडीच्या धाकानं आपल्याला सोडून गेलेले आहेत. म्हणूनच आता हसन मुश्रीफ यांच्यावर शरद पवार कसा निशाणा साधतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ज्या बंडखोरांनी शरद पवारांची साथ सोडलेली आहे
पुढे त्यांचं भवितव्य काय असेल यावर तुमचं मत कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा.